बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या आठवड्याच्या टास्क दरम्यान सदस्यांची एकमेकांची भांडणं पाहायला मिळाली. घरात अरबाज पटेल हा नवा कॅप्टन मिळाला, तर फोन कॉलमुळे घरातील सदस्य भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. तर आता या आठवड्यात भाऊच्या धक्क्यामध्ये होस्ट रितेश देशमुख नेमकं कशाबद्दल बोलणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे. आजचा भाऊचा धक्का थोडा खास असणार आहे. आज रितेश देशमुख बरोबर दोन पाहुणे येणार आहेत. हे दोन्ही पाहुणे बिग बॉस मराठीच्या आधीच्या पर्वातील स्पर्धक होते. शो सुरू झाल्यापासून दोघेही सोशल मीडियावर स्पर्धकांबद्दल आपापली मते मांडत आहेत. अशातच ते आज रितेश देशमुख बरोबर आल्यावर नेमकी कोणत्या स्पर्धकाची बाजू घेणार आणि कोणाचा समाचार घेणार हे आज पाहायला मिळणार आहे. तुम्ही विचार करत असाल की नेमके कोण बिग बॉस मध्ये येणार आहेत, तर हे दोन पाहुणे आहेत, जय दुधाणे आणि उत्कर्ष शिंदे. हे दोघेही बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात होते. जय दुधाणेने या शो मध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती, तर उत्कर्ष शिंदे देखील तिसऱ्या पर्वात होता. या व्हिडिओवर योगिता चव्हाणचा पती म्हणजेच सौरभ चौगुलेने कमेंट करत आता खरा कल्ला होणार असं लिहिलं आहे. उत्कर्ष शिंदेने अनेकदा सूरज चव्हाणची बाजू घेताना दिसला होता, त्याला पाठिंबा देताना दिसला. गेल्या आठवड्यात सूरज घरातील केर काढताना दिसत होता, तेव्हाही उत्कर्षने कमेंट्स केली होती, ही ड्युटी नको, ती ड्युटी नको. कधी बोलला नाही, शिक्षण नसूनही कधी भाषेत माच केला नाही, दुसऱ्याचा अपमान करताना दिसला नाही, कोणाबद्दल वाईट गॉसिप्स करताना दिसला नाही, कोणत्या मुलीचा अपमान केला का, गेम मध्ये टिकण्यासाठी खोटं प्रेमाचं नाटक केलं नाही, रडणं रुसणं फुगणं असं काही एक केलं का, एकटा राहतो, एकटा खेळतो, एकटा भिडतो, एकटा नडतो आणि एकटाच पुढे पण जाणार दिसणार असं उत्कर्षने लिहिलं होतं. हा शो सुरू झाल्यापासून पहिल्याच आठवड्यात जयने पोस्ट करत निकीला वाईट स्पर्धक आहे असं म्हटलं होतं. तसेच त्याने अभिजितचं कौतुक देखील केलं होतं. शो सुरू झाल्यापासून उत्कर्ष या शो बद्दल पोस्ट शेअर करून किंवा प्रोमोवर कमेंट्स करून व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे जय देखील या शो बद्दल पोस्ट शेअर करत आहे. अशातच आता ही दोघेही भाऊच्या धक्क्यावर येणार आहेत, त्यामुळे आजचा एपिसोड खूपच रंजक ठरेल हे मात्र नक्कीच. तर तुम्हाला काय वाटतं, आजच्या भाऊच्या धक्क्यावर कोणाची शाळा घेणार आणि कोणाचं कौतुक होणार हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.